चांगलं तेच बोलावं, वाईट बोलू नये. वास्तू तथास्तू म्हणते का नाही? मग आमच्या मरणाच्या गोष्टीला वास्तूला म्हणू दे की तथास्तू. ओ साहेब, अधिपती, आमच्याकडे हजारो लाखो जीव असते की नाही तर तुमच्यावरून ववाळून टाकले असते आम्ही. आम्हाला तुमच्यापेक्षा जगात काय बी महत्वाचं नाही. आई साहेब तुम्ही नाही ते विचार करू नका. खरं सांगतो मी तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही आई साहेब. असं कशाला विचार करताय तुम्ही काहीतरी? हा, तुम्ही आमच्या मनाच्या मंदिरातल्या देवी आहेसा आणि देवी ही अमर असते. आमची देवी बरी सोडून जायला आम्हाला अशी. पण तुम्हीच शिकवले का नाही आई या शब्दाची फोड काय असते? आद्य ईश्वर, आमचा पहिला ईश्वर, आमचा पहिला देव आम्हाला सोडून जाईल होय? काय तर बोलताय. आणि तुम्ही मला काय म्हणलं, तुम्ही सख्खी आई नाही माझी. अहो मी कोण जन्मदाती आई काळिका गोरी बघितलीच नाही. माझ्यासाठी जे काय आईचं रूप आहे ते तुम्हीच आहे आईचं आहे. सख्खी आई काय वेगळं करते काय पोरासाठी? त्याच्यावर प्रेमच करते ना व. त्याची दुखणी कुपणी काढते, त्याच्यावर माया करते. का तर तिनं 9 महिने तो पोटात गोळा वाढवलेला असतो म्हणून ती आपल्या पोटच्या पोरासाठी सगळं करते. म्हणजे आई म्हणून कुठेतरी तिचा स्वार्थ असतोय. पण तुम्ही माझी सख्खी आई नसताना, मी तुमच्या पोटचा गोळा नसताना पण सख्खी आईपेक्षा जास्त केलं माझ्यासाठी आईसाहेब. निस्वार्थपणे सांभाळ केला माझा. आणि म्हणून माझ्यासाठी देवकीपेक्षा यशोदाच जास्त सख्खी आहे आईसाहेब. उगाच काहीतरी उगाच विचार करत बसू नका. चला चला, गोळ्या घ्यायच्यात, खाऊन घे. चला चला चला, माझ्या सांगा आता. आलो आम्ही, तुम्ही व्हा पुढं. नक्की नव? येतो आम्ही. विश्वास नाही काय आमच्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे. सुनबाई, तुम्ही किती बी उड्या मारा, काय बी करा, पण आमच्या पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. कारण आमचा लेक आमच्या सोबत आहे. तुमच्या प्रेमात आणि आमच्या मायेत आज जर का कोणी जिंकलं असेल तर आमची माया जिंकली आहे. आज आम्ही तुमची होणारी भेट होऊ दिली नाही. लवकरच तुमचं लग्न बी मोडू. अहो, रात्र झालीये, अक्षरा अजून नाही आली. जरा फोन लावता का? अगं विद्या, नको काळजी करूस. ती तिच्या नवऱ्याबरोबर आहे ना. मग विनाकारण आपण फोन करून त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं? अहो, डिस्टर्ब करण्याचा प्रश्न नाहीये. उशीर झालाय ना. फक्त विचारा तिला कधीपर्यंत येणार आहे एवढंच. विद्या, अगं खूप दिवसांनी भेटतायत ते. बोलू देत ना त्यांना शांतपणाने. हे बघ, खूप दिवसांचं बोलणं त्यांचं बाकी आहे. असं पटकन बोलून संपवण्यापेक्षा आरामात बोलून मग येतील दोघं जण. अगं अक्षरा, आलीस का? तू एकटीच आलीस अक्षरा? नाही म्हणजे मला वाटलं जावाई बापू आणि तू दोघं मिळून याल. झाली ना भेट? अच्छा, त्यांना काम होतं म्हणून तुला भेटून तिकडच्या तिकडे गेले का? भांडण मिटलंय, बरं झालं. झालं ना, मिटलं ना भांडण? अगं विद्या, किती प्रश्न विचारशील? आत्ताच आली आहे ना ती. पाणी आण बरं तिला. अरे हो, थांबा मी पाणी आणते. आई नकोय. अगं नको काय, थकली असशील ना. बरं, चहा करते मी. हा, आई नकोय मला, प्लीज. अक्षरा, का ग टेन्शन मध्ये दिसतेस? अक्षू, अगं आई काहीतरी विचारते तुला. भेट झाली ना? म्हणजे बोललीस ना तू जावई बापूंशी? बोललीस की नाही? त्यांच्याशी बोलायला आमची भेट तर झाली पाहिजे ना. आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं. आम्ही झटतोय, पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लय प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्या बरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी, हेच बोलतात. तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही बाई. मास्तरीनबाई, तुम्ही घर सोडून गेल्यामुळे फक्त मलाच नाही, आपल्या घरातल्या माणसांनी बी लय त्रास व्हायलाय. या की घरला परत.
मास्तरीनबाई, तुम्ही या घरची सून आहेसा, लक्ष्मी आहेसा. घरचा उमरा वळडून घरात आला ते काय परत जाण्यासाठी होय? तुम्हाला का वाटतंय की आमच्या आईसाहेब कारस्थानी आहेत? त्या 4 वाजता सूर्यवंशीनं तुमच्या डोळ्यावर जो आईसाहेबांच्या विरोधातला चष्मा लावलाय ना, तो काढा आणि फेकून द्या लांब. मग तुम्हाला बी जाणवल आमच्या आईसाहेबांचं प्रेम, त्यांची माया. मास्तरीनबाई, माझं मन म्हणतंय की तुम्ही जर स्वतःहून घर सोडून गेला ना, तर स्वतःहून परत यायला पाहिजे. उगाच तुमच्या मागे लागायची गरज नाही. माझं मन म्हणतंय की तुम्ही जर घर सोडून गेलाय तर मी तुम्हाला मनवून परत घरात आणलं पाहिजे. संसार दोघाचा बी आहे, कुणीतरी नमतं घेतलं पाहिजे. मी चांगल्या गोष्टीसाठी नमतं घेतलं तर काही फरक पडत नाही. आणि मग परत दोन्ही मनांची अशी लढाई होत्या का नाही, आम्हाला एवढं गोंधळून जायला होतं का नाही मास्तरीनबाई, काय सांगू तुम्हाला. काहीच कळत नाही राव, भंजाळल्यावानी होते. कुठल्या मनाचं ऐकू मी. या घरातली शांतता परत आली पाहिजे बघा मास्तरीनबाई. आणि घरातली शांतता जर परत आणायची असेल, आईसाहेबांची तब्येत जर व्यवस्थित राहावी असं वाटत असेल, तर मला मनाचंच ऐकलं पाहिजे. माझा इगो बाजूला ठेवला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता मास्तरीनबाईंसंग बोललं पाहिजे.